नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सीमा गंगाधरे यांनी एक अतिशय सुंदर बोध देणारी आणि मोठा विचार देणारी एक कथा लिहिली आहे. तीच कथा आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्यासमोर सादर करते. कथेचं नाव आहे गुरुदक्षिणा जगावेगळी. अगं माझा हातरुमाल कुठे आहे? सकाळी चिडचिड करत मनोज बायकोवर डाफरला. मंजूनं आतूनच आवाज देत रुमाल कुठे ते सांगितलं. मनोज तयार होऊन रुमाल घेऊन बाहेर आला तर त्याचा मुलगा मनीष मोबाईल बघत होता. त्याच्यावर पण मनोज खेकसला. काय रे, तुला कॉलेजला जायचं नाही का? बघावं तेव्हा आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसलेलं. मनोजचा स्वभाव चिडचिडा होता. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कोणावर तो सतत चिडायचा. लहानपणापासून तो असाच होता. खेळताना त्याला त्याचं वर्चस्व ठेवायचं असायचं. नेहमी त्यालाच जिंकायचं असायचं. तो हरायला लागला की चिडणार. त्याचे बाबा शांत स्वभावाचे. ते सहसा कुणावर चिडत नसत. 40 वर्ष बँकेत नोकरी करून 2 वर्षापूर्वीच निवृत्त झाले होते. त्यांना खरं तर आल्या पेपर वाचायचा असतो, पण मनोजला निदान ठळक बातम्या तरी वाचायच्या असायच्या. म्हणून मनोज ऑफिसला गेल्यानंतरच ते पेपरला हात लावायचे. मनोजची आई मात्र थोडी रागीट होती. त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं ना तर त्यांना खपायचं नाही. स्वयंपाकघरात तर त्यांचीच हुकूमत. सगळा स्वयंपाक सुनबाई म्हणजे मनोजची बायकोच बनवत असे, पण सगळं यांना विचारून करावं लागायचं. भाजी कुठली करायची, भातावर आमटी करायची की वरण, सगळं ह्याच सांगणार. एखादा जास्तीचा पदार्थ करायचा असेल ना तर तो सुद्धा त्या सांगतील तोच करायचा. एकदा मनीषनं आपल्या बायकोला बटाटे वडे करायला सांगितले म्हणून तिनं केले. तर सासूबाई मंजूवरच चिडल्या आणि तिला म्हणाल्या, करायला हरकत नाही, पण आधी मला विचारायचं तर खरं. एकूणच प्रकरण जरा हम करेसो कायदा असं होतं. मनोज पण तसाच, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त चिडका होता. सासऱ्यांना मात्र सुनबाईची ही कुचंबणा कळत होती. तिला सासूबाई आणि मनोज दोघांच्या तालावर नाचावं लागायचं, पण ती खूप सोशिक होती. सासरे मात्र तिला डोळ्यांनीच धीर द्यायचे. मध्ये मध्ये तिच्याशी प्रेमानं बोलायचे. त्यांची वडिलांसारखी माया तिला जगायला बळ देत होती. घरातनं निघून मनोजनं ऑफिसला जाण्यासाठी बस पकडली. बसमध्ये जागा मिळाली नाही म्हणून चिडचिड. कंडक्टरनं सांगितलं, साहेब पुढे सरका. तर त्याला पण, तुम्ही शिकवू नका हो, जातोच आहे पुढे. कंडक्टरनं कपाळाला हात लावला. ऑफिसमध्ये आल्यावर टेबलवर पाणी ठेवलं नाही म्हणून पिऊनला फैलावर घेतलं. काय रे सखाराम, तुला काय वाटलं मी येणार नाही का आज? पाणी का नाही ठेवलंस? एक दिवस ऑफिसचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सगळे सहकारी हास्य विनोद करत होते. त्यातला एक जण त्याला म्हणाला, अरे मनोज तू पण ये ना इकडे. दुसरा जण म्हणाला, अरे कशाला त्याला बोलवतोस, सगळ्या रंगाचा बेरंग करेल. तेव्हा तर मनोज त्याला वाटेल तसं बोलला. अशा तऱ्हेनं मनोजला तर ऑफिसमध्ये त्याच्या मागे सगळेजण चिडका बिब्बा म्हणत होते. घरी त्याच्या बाबांनी त्याला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, स्वभाव बदल जरा रे, सारखी चिडचिड करून काय होणार. पण त्याच्या स्वभावाबद्दल कोणी बोललं तर हा त्यालाच 4 शब्द ऐकवायचा. त्याच्या स्वभावामुळे त्याला कोणी मित्रही नव्हते. एक दिवस ऑफिसला निघताना त्यानं पाहिलं की बुटाचा सोल निघालाय, म्हणून तो चप्पल घालून ऑफिसला निघाला. बरेच दिवस चप्पल वापरली नसल्यानं बसमधून उतरताना कोणाचा तरी पाय पडला आणि ती तुटली. चप्पलनं पूर्ण आव असला. मनोजनं त्या माणसाचा पण उद्धार केला. नशीब समोरच मोची दिसला. त्यानं त्याला चप्पल शिवून द्यायला सांगितलं. त्यानं जरा जोरातच हा बोलला, लवकर दे, माझ्याकडे वेळ नाही. मोची काका शांतपणे म्हणाले, हो देतो साहेब. मोच्यानं मनोजला पाय ठेवण्यासाठी एक चामड्याचा तुकडा दिला आणि एकाग्रपणे चप्पल शिवू लागले. मनोज मनात म्हणत होता की आपली चप्पल तुटली, ती किती सफाईदारपणे शिवून देता येते, काही त्रागा नाही, काही नाही. सुई धागा एकत्रितपणे चप्पल जोडण्याचं काम करतायत. खरंच हा सुईधागा किती महत्त्वाचा आहे नाही. खूपच छान शिवण घातली होती मोची काकांनी. हे काका खरं तर जास्त शिकलेले नसतील, पण आज ते माझ्यासारख्या अडचणीत सापडलेल्या कितीतरी लोकांची मदत करतायत. मोची काकांनी त्याच्याकडे चप्पल सरकवली आणि 10 रुपये मागितले. त्याने मोची काकांना 10 रुपये दिले आणि विचारलं, काका तुम्ही नेहमीच असंच शांतपणे काम करता का? कधी चिडचिड नाही होत तुमची? ते म्हणाले, साहेब हा माझा रोजीरोटीचा धंदा आहे, मी चिडचिड केली तर मलाच त्रास होणार.
त्यापेक्षा शांतपणे काम केलं की मलाच समाधान मिळतं, गिऱ्हाईक पण खुश होतं. दिवसभरात किती तऱ्हेतऱ्हेचे लोक येतात, पण मी सगळ्यांशी शांतपणे वागतो. काही जण कमी पैसे देतात, मी सोडून देतो. कधीकधी घरी जायच्या वेळेस एखादी व्यक्ती येते आणि चप्पल बूट शिवून द्यायला सांगते. मग त्या व्यक्तीची अडचण ओळखून मी पुन्हा सगळं सामान बाहेर काढतो आणि काम करून देतो. तुटलेल्या चप्पलनं बिचारे ते कसे चालणार? काका, सकाळपासून काम करून थकायला होत असेल ना, मग घरी जाऊन चिडचिड नाही होत तुमची? त्यावर मोची काका म्हणाले, घरातले सगळेच काही ना काहीतरी काम करत असतात, ते पण दमतात अहो. माझी बायको सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी स्वयंपाक करते, 4 घरची धुणीभांडी करायला जाते, आल्यावर घरात पण राबते. आपण सगळ्यांनी समजून घेतलं ना तर आपल्या आजूबाजूला गोकुळ नांदतं. हे सगळं आपल्याच हातात असतं साहेब. रागा करून काही होत नाही. दिवसभर काम करून दमल्यावर आम्हाला आमच्या छोट्या खोलीत शांत झोप लागते. मनोज दिवसभर विचार करत होता त्या काकांच्या बोलण्याचा आणि त्याला खरंच पटलं. आपण सगळ्यांवर चिडून आपल्याला पण त्रास करून घेतो आणि समोरच्याला पण दुखावतो. आजपासून आपण आपल्या स्वभावात बदल करायचा. पहिल्या दिवसापासून स्वभावात अगदी आमूलाग्र बदल होणार नाही हे खरं. सुरुवातीला त्रास होईल, पण नंतर आनंदच. म्हणतात ना की कोणाचा स्वभाव सहसा बदलत नाही, प्रयत्न तर करू आपण. घरी आल्यावरच सगळ्यांच्या लक्षात आलं की आज मनोजच्या वागण्यात बदल आहे. तो सगळ्यांशी प्रेमानं बोलतोय, आदरानं वागतोय, रोजच्यासारखा कोणावर चिडत नाहीये. बाबांनी तर त्याला विचारलंय, अरे मनोज, काही प्रमोशन वगैरे मिळालंय की काय? मनोजनं त्यांना मोची काकांची गोष्ट सांगितली. बाबा म्हणाले, अरे इतके दिवस आम्ही समजावूनही तुला कळत नव्हतं, पण तू प्रत्यक्ष त्यांची कृती पाहिली आणि तुझ्या डोक्यात प्रकाश पडला. काही गोष्टी दुसऱ्यांना समजावून साध्य होत नाही, हे सर्व ज्याचं त्यानं शिकायचं असतं. एक प्रकारे ते काका म्हणजे गुरुच झाले तुझे. हे बघ, उद्या अनाईसे गुरुपौर्णिमा आहे. मला असं वाटतं तू त्यांना फूल न फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यावंस. ऑफिसला जाताना एक श्रीफळ, शाल आणि पाकिटात पैसे घालून दे त्यांना. आणि हो, काहीतरी गोड पण घेऊन जा. मनोजला बाबांचं म्हणणं पटलं. रात्री जेवताना तो सगळ्यांच्या चेष्टा मस्करीत सामील झाला आणि खरंच रात्री त्याला नेहमीपेक्षा शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला खूप प्रसन्न वाटलं. बाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळं घेऊन तो मोची काकांकडे गेला. काकांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, साहेब पुन्हा आलात? उसवली का पुन्हा चप्पल? नाही काका, तुम्ही इतकी छान चप्पल शिवली की ती कधी उसवणार नाही. पण नकळतपणे त्याचबरोबर तुमच्याकडून मी काही शिकलोय आणि माझ्या स्वभावात त्यानुसार मी बदल करणार आहे. आज सगळ्यांच्यात माझी चिडखोर म्हणून प्रतिमा आहे. तुम्ही मला आयुष्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं, म्हणून आज गुरुदक्षिणा देणार आहे मी तुम्हाला. मनोजनं असं म्हणताच काका गोंधळून उभे राहिले. मनोजनं त्यांच्या अंगावर शाल घातली, हातात श्रीफळ दिलं, पैशाचं पाकिट दिलं आणि बर्फीचा बॉक्स दिला. आणि मनोज चक्क काकांच्या पाया पडला. काकांना तर हे सगळं स्वप्नवतच वाटत होतं. मी तर फक्त चप्पल दुरुस्त करून दिली आहे आणि ते काम आहे, त्यात एवढं मोठं काहीच नाही केलं. मनोज त्यांना म्हणाला, काका तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही मला आयुष्याचा खूप मोठा धडा शिकवलाय. खरंच कोणतंही काम कनिष्ठ दर्जाचं नसतंच. प्रत्येकाच्या कामात काही ना काहीतरी कुशलता ही असतेच. माणसंच नाही तर पशुपक्षीसुद्धा आपल्याला शिकवून जातात. म्हणूनच कोण कधी कुणाचं गुरु बनेल काही सांगता येत नाही. फक्त आपल्याकडे नम्रता हवी, प्रत्येकाकडून चांगलं काहीतरी शिकण्याची. हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच
पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.